नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन ए आहे तुमचा कंपल्सरी जो आहे 18 मार्कचा, ज्यामध्ये 10 मार्काचे असतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि पुढचा प्रश्न असतो 8 मार्कला, ज्यामध्ये 1 मार्काचे प्रश्न हे तुम्हाला विचारले जातात. तो पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री यासारखे टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहे. एक मार्क हा महत्त्वाचा आहे आणि आजच्या या YouTube चॅनलमध्ये आपण बघणार आहोत ग्रीन केमिस्ट्री टॉपिक मधला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, ज्यामध्ये कॅटलिस्टचे नाव तुम्हाला विचारलेले आहे. सो बघा या ठिकाणी हायड्रोजनेशन ऑफ ऑइल म्हणजेच व्हेजिटेबल ऑइल पासून जर व्हेजिटेबल फॅट तुम्हाला बनवायचा असेल तर त्या ठिकाणी कोणते कॅटलिस्ट वापरतात? तो बाळांनो लक्षात ठेवा, त्या ठिकाणी निकेल हा कॅटलिस्ट वापरला जातो. त्यानंतर हॅपी प्रोसेस फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अमोनिया. नायट्रोजन पासून जर तुम्हाला अमोनिया बनवायचा असेल त्या प्रोसेसचं नाव आहे हॅबर प्रोसेस, ज्यामध्ये कॅटलिस्ट वापरला जातो फाइनली डिवाइडेड आयन. लक्षात ठेवा, आयन इज अ कॅटलिस्ट. त्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन. हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन मॅन्युफॅक्चर करण्यासाठी झिगलर नाटा कॅटलिस्ट हा वापरला जातो आणि हा जो झिगलर नाटा कॅटलिस्ट आहे दॅट इज ऍक्च्युअली अ मिक्सचर ऑफ टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्रायइथिल ॲल्युमिनियम. लक्षात ठेवा, ट्रायइथिल ॲल्युमिनियम. त्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ एस्टेसोफोर बाय कॉन्टॅक्ट प्रोसेस. सो बाळांनो, कॉन्टॅक्ट प्रोसेस मध्ये सल्फर डायऑक्साईडचं कन्व्हर्जन, ऑक्सिडेशन झाल्यानंतर सल्फर डायऑक्साईड तुम्हाला मिळतो आणि या ठिकाणी जो कॅटलिस्ट वापरला जातो तो असतो व्हॅनिडियम पेंटॉक्साइड. सो रिमेंबर V2O5 इज अ कॅटलिस्ट इन कॉन्टॅक्ट प्रोसेस. देन फिशर क्रॉस प्रोसेस ही प्रोसेस आहे गॅसोलिन म्हणजेच पेट्रोल तयार करण्याची, ज्यामध्ये सिन गॅस पासून CO+H2 याला तुम्ही सिन गॅस म्हणतात आणि याच्यापासून जर तुम्हाला पेट्रोल, डिझेल म्हणजेच हायर अल्केन्स जर तयार करायचे असतील तर या ठिकाणी आयन किंवा कोबाल्टचा वापर केला जातो. सो 1 मार्कासाठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असू द्या किंवा 1 मार्काचा प्रश्न, अशा पद्धतीच्या प्रश्नांची जरूर तयारी करा. अशाच पद्धतीच्या कन्सेप्ट व्हिडिओसाठी सुपर टिक्ससाठी सबस्क्राईब करा आपलं मराठी YouTube चॅनल गायकवाड्स केमिस्ट्री.